तर आम्ही आलो आहोत करिश्माच्या गावी, करिश्माच्या माहेरची जागा व घर पाहायला. पण तिथे गेल्यावर पाहतो तर काय, तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर काहीच आमचा रत्नागिरीमधील दुसरा दिवस आहे आणि आम्ही आलो आहोत करिश्माच्या गावी काळबादेवी बसनीमध्ये, जिथे आम्ही कालिका माता व रामेश्वर देवाचं दर्शन घेतलं व आजूबाजूचा परिसर फिरून झाला. आता आम्ही चाललो आहोत करिश्माचं गावची जागा व घर पाहायला. तर इथे आम्ही आलो होतो भाड्याने घेतलेल्या बाईकवर, जी आम्ही रत्नागिरीतूनच घेतली होती आणि मंदिराजवळ पार्क केली. तर तिच्यावरच बसून आम्ही पुढे चाललोय. पण तिकडे जाता जाता आम्हाला ना करिश्माचं घर आणि जागा सापडली, कारण बरेच वर्षापूर्वी करिश्मा इथे आली होती, त्यामुळे तिला ती जागा सापडतच नव्हती. मग करिश्माच्या काकांनी तिला सांगितलं की श्रीदान तोडणकरांना जाऊन भेट, ते तुला ती जागा दाखवतील. तर आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो, जे बसनीमध्ये राहतात आणि बसनी गणपतीपुळेच्या दिशेने जाताना 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर आम्ही बसनीमधील श्रीदान तोडणकरांच्या घरी आलो, पण आम्हाला कळालं की ते काका घरातच नव्हते. मग आम्ही ठरवलं की गणपतीपुळेवरून येताना आम्ही काकांना भेटू व त्याचवेळी आम्ही करिश्माच्या माहेरची जागा आणि घर पाहू. पण खरं तर येताना आम्हाला रात्र होणार होती आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला ते दाखवणं पॉसिबल नव्हतं. पण खरं तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हाच आम्ही करिश्माच्या गावची जागा व घर पाहिलं. खरं तर त्या जागेवर करिश्माच्या गावचं घर नाही आहे, कारण ते घर खूप वर्षापूर्वी वादळात उडालं. पण ती जागा आम्ही पाहिली, जी जंगलासारखी झाली होती. पण दिवसाढवळ्या जेव्हा आम्ही त्या जागेवरून गेलो तेव्हा आम्हाला त्या जागेबद्दल माहितीच नव्हती, म्हणून आम्ही पुढे निघालो गणपतीपुळेकडे.